सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामींचा आपण न चुकता आपल्या घरामध्ये जप करत असतो. तर जप आपण कशा पद्धतीनं करायचा किंवा आपण 11 माळी जप का करायचा, 11 माळी जप करण्याला विशेष असे काय महत्त्व आहे, याविषयी ह्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. आपण स्वामी महाराजांचा जप किती माळी करतो यापेक्षा तो कशा प्रकारे करतो ह्याला विशेष महत्त्व आहे. कारण आपण जेव्हा अगदी श्रद्धेने आणि भक्तिभावाने स्वामींचा जप करतो त्यावेळेला तुम्ही जर 11 माळीऐवजी तुम्ही 1 माळ जरी केली तरी सुद्धा ती स्वामी महाराजांपर्यंत सहज पोहोचते. त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरी आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्याला जसं जमल तसे स्वामींचे जप करत असतो. कोणी 1 माळ करतं तर कोणी 11 माळी करतात. तर तुम्ही कधीही जप करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेनं तो जप करायचा. तुम्ही घाई गडबडीत कधीसुद्धा तुम्हाला जप करायचा नाही. घाई गडबडीमध्ये जर तुम्ही 1 माळ करण्याऐवजी जर तुम्ही 100 माळी जरी केल्या ना तरीसुद्धा ती सेवा स्वामी महाराजांपर्यंत कधीही पोहोचत नाही. त्यामुळे जप हा तुम्हाला नेहमी मनापासून आणि एकाग्र होऊनच जप करायचा आहे. भले तुम्ही तिथं 1 माळ केली तरीसुद्धा चालू शकते, पण जप हा अगदी श्रद्धेने आणि मनापासून आपल्याला करायचा. थोडक्यात काय, मनामध्ये जर आपल्या भाव नसेल आणि मनापासून जर श्रद्धा नसेल तर आपण तिथं 100 माळी किंवा 1000 माळी जरी केल्या तरीसुद्धा स्वामींना तो जप पोचणारच नाही. त्यासाठी प्रत्येक स्वामी सेवेकराने एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला भले माळी करणं सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही अगदी मनापासून शांत चित्तेनं एकाग्र होऊन आपल्याला स्वामी महाराजांचा जप करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही शुद्ध अंतकरणापासून मनापासून एकाग्र होऊन स्वामी महाराजांचा जप करता त्याच वेळेला स्वामी महाराज तुमचा तो जप स्वीकारतात. जपमाळ करणे शक्य नसेल, तुम्हाला 11 माळी जप करणं जरी शक्य नसेल दररोज किंवा 1 माळ करणं सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं, तर तुम्ही अगदी मनापासून शांत एकाग्र मन करायचं. मनामध्ये जे कोणते पण बाहेरचे विचार असतात आपल्या मनात ते सगळं बाहेरच सोडून द्यायचं. आपल्या मनामध्ये काही सुद्धा असले विचार वगैरे आणायचे नाहीत. आणि तुम्ही शांत मनापासून माळ न करता तुम्ही जरी तुमच्या देवाऱ्यापाशी हात जोडून 10-20 मिनटं किंवा 15 मिनटं जरी तुम्ही अगदी मनापासून स्वामी डोळे झाकून स्वामींची प्रतिमा आपल्या डोळ्यापुढे आणून जर स्वामींचा भले 10 मिनटं करा, 20 मिनटं करा, जास्तीत जास्त 15 मिनटं जरी केला तरीसुद्धा चालू शकतो. पण हा जप अगदी मनापासून आणि श्रद्धेनं करायचा आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा मनापासून आणि श्रद्धेनं जेव्हा हा जप करता तेव्हाच हा जप, त्यामुळे जो कोणी स्वामी भक्त अगदी मनापासून श्रद्धेचं स्वामी महाराजांचं जरी एक 5-10 मिनटं जरी नाव घेतलं तरी सुद्धा स्वामी महाराज त्याच्या आयुष्यातील खूप अशा गोष्टी असतात, अशक्य गोष्टीसुद्धा शक्य करतात. आणि तुम्ही जर स्वामी महाराजांचा जप म्हणजे मनात भाव नसेल, स्वामींविषयी श्रद्धा नसेल आणि तुम्ही जर करायचं म्हणून बाबा आपल्याला आज अशा 11 माळी जप करायचे किंवा आपल्याला आज स्वामीची सेवा म्हणून 1 माळी जप करायचे, तर तुम्ही असं जर वर्षभर जरी स्वामींच्या 100 माळी जरी करत बसला तरीसुद्धा स्वामी तुम्हाला कधीही पावणार नाहीत. त्यामुळे तुम्ही अगदी मनापासून स्वामी महाराजांचा 10-20 मिनटं जरी जप केला तरीसुद्धा खूप आहे. फक्त जी कोणती पण सेवा करता तुम्ही ती अगदी मनापासून करा. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता किंवा तुम्ही काम करत असताना सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता. उठता बसता झोपता सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता. हे सुद्धा स्वामींपर्यंत नक्कीच पोचतं. फक्त स्वामींचा आपण आपल्याला दिवसभरामध्ये जेवढा जप करतो, भले तुम्ही 10-20 मिनटं जरी जप केला, स्वामींचं नामस्मरण जरी केलं तरी सुद्धा स्वामी तुम्हाला अनेक प्रकारे अनुभव तर देत असतात. शिवाय तुमच्या आयुष्यातील ज्या कोणती पण समस्या असतील, संकट असतील, ह्यातून सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला बाहेर काढतात. यासाठी प्रत्येक सेवेकराने एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला भले दुसऱ्या कोणत्या जरी सेवा करणं शक्य नसेल घरामध्ये दररोज, तरी तुम्ही स्वामींचं नामस्मरण कायम आपल्या मुखात ठेवायचं. जिथं तुम्ही स्वामींचं नामस्मरण करता तिथं स्वामी प्रत्यक्षात अवतरलेला असतात. आणि आपल्याकडून जी कोणती पण सेवा स्वामींची होत असते ती सेवा ही स्वामी महाराजच आपल्याकडून करून घेत असतात. त्यासाठी प्रत्येक वेळेला विश्वासाने अगदी श्रद्धेनं स्वामींचा जप, स्वामींचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. स्वामींचा जप करत असताना आपल्याला जर तुम्ही 1 माळ जरी घरामध्ये दिवसभरामध्ये कधी जरी तुम्ही 1 माळ जरी करत असाल तरीसुद्धा ती तुम्हाला श्रद्धे आणि मनापासूनच करायचं आहे. आणि जप हा व्यवस्थित आपल्याला नाव घ्यायचं आहे. श्री स्वामी समर्थ असं एकदम घाई गडबडत किंवा पटापटापटा नाव आपल्याला घ्यायचं नाही कधी पण. भले तुम्ही 1 माळ जरी एकदम शांत आपल्याला नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये जेवढ्या आवाजात तुम्हाला शक्य असेल तेवढ्या आवाजात तुम्हाला करायचं आहे. तुम्हाला 1 माळ करणं शक्य असेल तर 1 माळ करा. आणि तुम्हाला भले जर 11 माळी करणं जर मनापासून शक्य असेल ना तर सर्वात चांगली गोष्ट. कारण 11 माळीला सुद्धा खूप असे विशेष महत्त्व आहे. आणि स्वामींच्या नित्यसेवेमध्ये स्वामींनी स्वतः आपल्या भक्तांना ही सेवा दिलेली आहे की स्वामी चरित्रातले 3 अध्याय 11 माळी जप हा तुम्ही स्वामी सेवेकरी म्हणून आपण ही सेवा ही नक्कीच आपण प्रत्येक स्वामी सेवेकराने आपल्या घरामध्ये दररोज न चुकता ही केलीच पाहिजे. पण काही वेळेला घाई गडबडीमध्ये आपल्याकडून ह्या सेवा दररोज होत नाहीत. त्यामुळे अगदी मनापासून आपण जरी 11 माळीऐवजी 1 माळ जरी केली तरी सुद्धा चालू शकते.
आणि तुम्ही जे काही स्वामीचरित्र वाचन करता ते सर आपल्याला नित्यसेवेमध्ये दररोज समावेशाचा करायचा आहे. पण जप करताना तुम्हाला अगदी मनापासून जप करायचा. बाकी कोणती जरी सेवा तुम्हाला करणं त्या दिवशी शक्य नसेल तरी सुद्धा स्वामींचं नामस्मरण तुम्ही अगदी मनापासून शांत मन करून 10-20 मिनिटं जरी केलं तरी सुद्धा ती स्वामींपर्यंत सेवा नक्कीच पोचते. आयुष्यामध्ये स्वामी महाराजांनी आपल्याला नामस्मरण हे अगदी चांगली आणि सोपी सेवा दिलेली आहे. तुम्ही स्वामींचं नामस्मरण कुठेही करू शकता. फक्त श्रद्धा आणि मनापासून स्वामींवर विश्वास ठेवून तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. जप करत असताना स्वामींचं आपल्याला 1 माळ किंवा 11 माळी जसं जमल तशी सेवा करायची. फक्त ती मनापासून करायची आहे. कारण आपल्या आयुष्यात जेव्हा आपण मनापासून स्वामींचं नामस्मरण करतो, मनापासून स्वामींचा जप करतो, त्यावेळेला स्वामी महाराज आपल्याला प्रत्यक्ष त्याचा अनुभव आणि त्याचे फळ हे देतच असतात बघा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं स्वामींचा अनुभव नक्कीच आलेला असणार. तुम्ही कधी पण बघा, आपण ज्या ठिकाणी एखाद्या प्रॉब्लेममध्ये किंवा एखाद्या अडचणीमध्ये जर सापडलं असलो आणि तिथं जरी स्वामीचं तुम्ही नामस्मरण जरी 5-10 मिनिटं जरी केलं अगदी मनापासून, तरी सुद्धा तिथे तो सुद्धा काही ना काही गोष्ट आपल्या बाबतीनं म्हणजे चांगल्याच घडत असतात बघा. हे पण एक अनुभव आहे की प्रत्येक स्वामी सेवेला थोडा तरी अनुभव हा नक्कीच आलेला असणार की जिथं आपण एखाद्या प्रॉब्लेममध्ये सापडतो किंवा संकटामध्ये सापडतो आणि तिथं जर स्वामींचं नामस्मरण आपण केलं मनातल्या मनात, तरी आपल्या त्या ज्या गोष्टी असतात पुढच्या त्या थोड्या का होईना कमी होतात आपल्यातले प्रॉब्लेम. अशा पद्धतीनं प्रत्येक स्वामी सेवेकराने स्वामींचं नामस्मरण कायम करायचं आहे आपल्याला. स्वामी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या एकदम तरी आपल्याला नाही मिळणार, पण आज ना उद्या त्या नक्कीच देतील. कारण आपण स्वामींचं जेवढं नामस्मरण करत असतो तेवढं स्वामी महाराज आपल्याला आज ना उद्या त्या गोष्टींचं फळ नक्कीच देत असतात. त्यामुळे तुम्हाला जर आज जरी काही गोष्टी मिळत नसल्या तरी सुद्धा त्या पुढच्या आयुष्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगल्या गोष्टी ह्या मिळतील. त्यासाठी स्वामींचं नामस्मरण अगदी मनापासून करत राहायचं. देवपूजा वगैरे करतो, स्वामींची पूजा करतो आणि ज्यावेळेला घरातून बाहेर पडतो जॉबसाठी, त्यावेळेला जेव्हा स्वामींना आपण मुजरा करतो आणि स्वामींजवळ पाया पडून वगैरे आपण देवाचं दर्शन घेऊन स्वामींचं दर्शन घेऊनच घरातून बाहेर पडतो. प्रत्येक स्वामी सेवेकर असणार की तो सकाळी आणि घरात जेव्हा येतो त्यावेळेला स्वामींचं दर्शन हा आल्यानंतर नक्कीच घेत असणार. तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही स्वामींचं दर्शन घेता त्यावेळेला तिथं बसून सुद्धा स्वामी महाराजांचं आपल्याला एक 10-15 मिनिटं जवळजवळ तुम्ही 11 वेळा जरी नुसतं नाव घेतलं, नामस्मरण केलं ना स्वामींजवळ बसून हात जोडून, तरी सुद्धा चालू शकतो. तुम्ही 11 वेळा नाव घ्या स्वामींचं आणि नंतर घरातून बाहेर पडा तुमचे जे काही काम असतील ते करण्यासाठी. आणि ज्यावेळेला आपण संध्याकाळी सुद्धा काम करून घरी येतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला प्रथम आल्यानंतर स्वामींना मुजरा करायचं, स्वामींचं 5-10 मिनिटात तिथं सुद्धा नामस्मरण करायचं. आणि रात्री जेव्हा आपण जेवण वगैरे करतो आणि जेव्हा झोपणार असतो म्हणजे झोपी जातो त्यावेळेला सुद्धा स्वामी महाराजांचं आपल्याला एक 5-10 मिनिटं नक्कीच नामस्मरण करायचं आहे. मग तुम्ही ते देवघरापाशी बसून नामस्मरण करा किंवा तुम्ही जिथं कुठं बसला असेल तिथं जरी स्वामींचं एक 5-10 मिनिटं नुसतं मनातल्या मनात जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा चालू शकतं. शेवटी नामातच स्वामी, जिथं स्वामींचं नाव घेतलं जातं तिथं स्वामी प्रत्यक्षात असतात. अशा आयुष्यामध्ये 11 माळीला सुद्धा खूप असे विशेष असे महत्त्व आहे. तर आपल्याला दररोज पोथी वाचन करणं, घरामध्ये ग्रंथ वाचन करणं जरी जमत नसेल, आता प्रत्येक स्वामी सेवेकरी आहेत पण वेळात वेळ काढून तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय घरामध्ये पठण केलेच पाहिजे. पण आपण किती जरी प्रयत्न केले, किती जरी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याकडून काही वेळेला पोथी वाचन करणे शक्य होत नसेल. त्यावेळेला तुम्ही काय करायचं, अगदी स्वामींपर्यंत जाण्याचा सोप्यात मार्ग कोणता आहे तर नामस्मरण, स्वामींचं नामस्मरण, स्वामींचा जप अगदी मनापासून. आपण जिथं तुम्हाला जागा मिळेल तिथं तुम्ही बसून जरी एक 5-10 मिनिटं स्वामीचं नुसतं नामस्मरण केलं तरी सुद्धा चालू शकतं. किंवा तुम्ही जर घरामध्ये असाल आणि देवाऱ्यापाशी जरी हात जोडून अगदी मनापासून एकाग्र मन करून स्वामींचं जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा तुमच्या आयुष्यातील ज्या कोणत्या पण अशक्य गोष्टी असतील ना त्या सुद्धा स्वामी महाराज तुम्हाला शक्य करून दाखवतात. त्यासाठी स्वामींचं नाव हे कायम आपल्या मुखात ठेवायचं आणि हे स्वामींचं नामस्मरण करतच आपल्याला आपल्या आयुष्यातील जे कोणती पण कामं असतील ती कामं करत राहायची. कारण जेव्हा आपल्या कामांना, जेव्हा आपल्या प्रयत्नांना स्वामींची साथ असेल तेव्हाच ते प्रयत्न आणि ते कामाला यश मिळू. जेवढं तुम्हाला स्वामींचं नामस्मरण, स्वामींची जपमाळ करणं शक्य होईल तेवढं तुम्ही करत राहा. कारण आपण जेवढे जपमाळ करत राहतात म्हणजे काय, स्वामींच्या 11 माळी जेव्हा आपण जप दररोज न चुकता जर आपण 11 माळी जप केला तर 11 माळी करत करत आपला जप तर पूर्णपणे खूप वाढत जातो. कधी कधी आपल्या लाखाच्या वर सुद्धा जप जाऊ शकतो. त्यामुळे सुद्धा स्वामी महाराज आपल्या आयुष्यातील खूप अशा गोष्टी आहेत जे खूप असे प्रॉब्लेम आहेत त्यातून सुद्धा ते तुम्हाला बाहेर नक्कीच काढतील. यासाठी आपल्याला जपमाळ ही कधीही चुकवायची नाही. 11 माळी जपसुद्धा आपल्याला नियमितपणे आपल्या घरामध्ये हा झालाच पाहिजे किंवा 1 माळ तरी तुमच्या घरामध्ये झालीच पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये स्वामी सेवेकरांच्या आयुष्यामध्ये स्वामींच्या नामस्मरणाला खूप आणि खूप विशेष महत्त्व आहे. स्वामींचे नामस्मरण तुम्ही कोणत्याही जागे कसं सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता. स्वामी नामाला बंधन नाही, स्वामी सेवेला सुद्धा बंधन नाही. त्यामुळे तुम्ही जॉबच्या ठिकाणी सुद्धा स्वामींचं नामस्मरण करू शकता. तुम्हाला जिथं जागा मिळेल आणि तुम्हाला वाटत की आता इथं मला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे तिथं सुद्धा स्वामींचं तुम्ही नामस्मरण करू शकता. रात्रीचं जेव्हा तुम्हाला अचानकपणे झोपेतून जाग येते आणि त्यावेळेला सुद्धा तुम्हाला वाईट स्वप्न वगैरे पडतात किंवा तुम्ही एकदम
घाबरून जागे होतो आपण बघा ना, आपण घाबरतो काही वेळेला, काही काही वाईट स्वप्न आपल्याला पडत असतात. त्यावेळेला सुद्धा तुम्ही तिथंच उठून जरी स्वामींचं एक 10, 15, 20 मिनिटं जरी नामस्मरण केलं तरी सुद्धा खूप आणि खूप आहे. कारण मनापासून जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो तेव्हाच ती सेवा स्वामींपर्यंत पोहोचू शकते. ज्यावेळेला पहाटे सुद्धा एकदम अचानक जाग येते आणि आपल्यासोबत हे दररोज होत असतं, न चुकता हे होतं बघा. 3:30, 4, 4:30च्या दरम्यान आपल्याला न चुकता जाग ही येतेच. आणि हे जर जास्त स्वामी सेवेकऱ्यासोबत जर होत असेल ना, त्या स्वामी सेवेकऱ्यासोबत स्वामी महाराज हे नक्कीच असतात बघा. आणि त्यावेळेला जेव्हा तुम्हाला कधी जरी अशी जाग येईल पहाटे, जर तुम्हाला 3:30 आणि 4, 4:30 वाजता जर न चुकता, म्हणजे कोणीतरी आपल्याला असं कसं झोपेतून उठवतं बघा, तशी आपल्याला अचानक ह्या वेळेला जाग ही येतेच. आपण किती पण गडद झोपत असू दे, किती पण आपण झोपलेला असू दे, पण आपल्याला न कळत ह्या वेळेला मोबाईलचा गजर सुद्धा न वाजता सुद्धा आपल्याला ह्या वेळेला जाग येते. तर त्यावेळेला तुम्हाला जेव्हा पण जाग येईल तेव्हा तुम्ही फक्त एवढंच करायचं, कारण ती वेळ जी पहाटेची वेळ असते ना, ही खूप आणि खूप अशी शुभ वेळ असते. 3:30, 4:30, 4, 5 ही वेळ अगदी पहाटेची सगळ्यात चांगली वेळ असते. कारण ह्या खूप शुभ असते आणि ही प्रत्येक स्वामी सेवेकराला किंवा प्रत्येक भक्ताला अशा वेळेला जाग येत नाही. जो कोणी भक्त अगदी श्रद्धेने मनापासून स्वामींचं नामस्मरण, मनापासून स्वामींचं पोथी वाचन करतो, स्वामींवर विश्वास ठेवतो, त्याच स्वामी सेवेकराला ह्या वेळेला नक्कीच जाग येते. आणि ज्या वेळेला स्वामी सेवेकराला अशा पद्धतीनं दररोज जाग येत असेल, त्यांनी फक्त एवढंच करा की तुम्हाला जेव्हा पण जाग येत असेल त्यावेळेला तुम्ही त्याच जागेला बसून स्वामींचं एक 10-20 मिनिटं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. अगदी मनापासून नामस्मरण करा. कारण प्रत्येक भक्तांना असा अनुभव येत आणि करंगडी शेजारचं जे बोट असतं त्याच्यामध्ये आपल्याला जपमाळ पकडायच्या आणि मधल्या बोटाने आपल्याला एक एक जप, म्हणजे मणी जो असतो तो ओढायचा असतो. अशा पद्धतीने आपल्याला जपमाळ करायची आहे. तर जप कसा करायचा किंवा जपमाळ कशी पकडायची किंवा कोणत्या माळेवर जपमाळ करायची याविषयी सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे. तिथून तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवले कशा पद्धतीने जपमाळ ओढायची असते ती ह्या विषयावर. तर आता ह्या व्हिडिओमध्ये तसं एवढं सांगत नाही, पण मी 11 माळी जप करण्यापाठीमागं काय फायदा आहे किंवा 11 माळी आपल्या आयुष्यामध्ये काय असतं किंवा स्वामी सेवेकरांनी 11 माळी का करायच्या, न चुकता आपल्या घरामध्ये 11 माळी ह्या झाल्याच पाहिजे, त्या 11 माळी करण्यापाठीमागं विशेष कोणते महत्त्व आहे ह्याविषयी सुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते. आता आपल्या घरामध्ये आपल्याला दररोज न चुकता 11 माळी जप हा झालाच पाहिजे. कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत म्हटल्यानंतर स्वामींचा 11 माळी जप कंपल्सरी घरामध्ये झालाच पाहिजे. कारण 11 माळीला तर विशेष असे महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये. जरी तुम्हाला त्यातून खूप प्रयत्न करून जरी 11 माळी करणं शक्य होत नसेल तर तुम्ही काय करायचं, तुम्हाला गुरुवारी ही 11 माळी ह्या झाल्याच पाहिजे. तर गुरुवारी तुम्हाला सेवा चुकवायची नाही. गुरुवारी तुम्ही वेळात वेळ काढून पहाटे उठून सुद्धा करू शकता या सेवा तुम्ही. भले तुम्ही त्या दिवशी गुरुवारी लवकर उठा, लवकर उठून तुम्ही तुमच्या घरामध्ये 11 माळी जप करा. तुम्हाला जर जॉबमुळे किंवा तुमच्या घरातल्या कामामुळे जर शक्य होत नसेल, पण गुरुवारी सेवा चुकवायची नाही. स्वामींची सेवा कुठलीच गुरुवारी चुकवायची नाही. तर तुम्ही गुरुवारी सकाळी लवकर उठून सुद्धा 11 माळी जप करू शकता. तर 11 माळी जपाचे विशेष काय महत्त्व आहे, तर 11 माळी जप हा का करायचा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगते. 11 माळीमधील प्रत्येक माळीला विशेष महत्त्व आहे. म्हणजे प्रत्येक माळ आपण जी ओढतो त्या माळेला विशेष असे महत्त्व आहे. तर ह्याविषयी मी तुम्हाला सांगते काय महत्त्व आहे. पहिली माळ जी असते ना, पहिली माळ ही आपल्या गुरूंसाठी असते. दुसरी माळ ही आपल्या आईसाठी असते. तिसरी माळ ही आपल्या पित्यासाठी असते आणि चौथी माळ जी असते ना ही आपल्या पितरांसाठी असते. अशा पद्धतीनं आपले 4 माळी ज्या असतात ना त्या अशा पद्धतीनं सर्वांच्या असतात. आता ह्यानंतरच्या ज्या 6 माळी राहिल्या, या 6 माळी ज्या असतात ना त्या षडरिपूंसाठी असतात. तर हे षडरिपू म्हणजे काय असतं तर ह्याविषयी सांगते. म्हणजे राहिलेल्या ज्या 6 माळी, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि जी लास्टची माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते. अशा पद्धतीनं आपल्या 11 माळी जप हा आपल्या आयुष्यामध्ये खूप आणि खूप महत्त्वाचा असतो. आणि हे जेव्हा 11 माळी जप आपल्या आयुष्यामध्ये होतात त्यावेळेला आपल्या आयुष्यातील खूप असे प्रॉब्लेम आणि खूप अशी कामं जी असतात जी होत नसतात, कामांमध्ये अडथळे येत असतात, त्यातून सुद्धा स्वामी महाराज आपल्याला बाहेर काढतात. आणि त्या कामामध्ये आपण जेव्हा प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना सुद्धा ते यश देतात. यासाठी प्रत्येक स्वामी सेवेकराने आपल्या घरामध्ये 11 माळी जप हा केलाच पाहिजे. अशा पद्धतीने हे जे सर्व षडरिपू असतात ना, काम, क्रोध, मत्सर, लोभ, हे सर्वजण आपल्या आध्यात्मिक कामामध्ये अडथळा बाधा आणण्याचे काम करत असतात. यासाठी प्रत्येक स्वामी सेवेकरांनी पहिली माळ केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला लास्टचीच माळ म्हणजे स्वतःसाठी माळ करायची नाही, तर आपल्याला हे सर्व माळे आपल्याला करायच्या आहेत. आणि ह्या सर्व माळा ज्या वेळेला आपण करतो आणि ह्या सर्व माळा आपण आपल्या गुरूंच्या चरणी आपल्याला अर्पण करायच्या आहेत, त्यावेळेला तुमच्या आयुष्यातील कोणते पण प्रॉब्लेम असो, कोणतेही पण गोष्टी असून ह्यातून स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील. यासाठी आपल्या सर्व स्वामी सेवकांनी न चुकता ह्या 11 माळी जप करायच्याच आहेत. पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये स्वामींचं नामस्मरण करणं, स्वामींच्या 11 माळी करणं किंवा स्वामींची 1 माळ करणं ह्याला सुद्धा खूप आणि खूप असे विशेष महत्त्व आहे. त्यासाठी प्रत्येक स्वामी सेवेकरांनी एवढं लक्षात ठेवा की आपण जेव्हा
11 माळी करतो त्यावेळेला अशा पद्धतीने 11 माळी करतो आणि ह्या 11 माळी जेव्हा षडरी पूजा असतात त्यांच्याविषयी सुद्धा आपण माळ करतो आणि हे सर्व ज्या 11 माळी असतात त्या आपण आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करतो आणि त्यावेळेला आपण आपल्या कामाला आपल्या आयुष्यामध्ये जे कोणती पण काम असू दे जे कोणतं पण कार्य असू दे किंवा कुठली पण गोष्ट असू दे आपण जेव्हा सुरुवात करतो ना ह्या 11 माळी करून त्यावेळेला त्यामध्ये आपल्याला नक्कीच यश येतं. त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी लक्षात ठेवा की तुम्हाला दररोज भले नाही जमत 11 माळी दररोज करणं शक्यच होईना झाले तर तुम्ही गुरुवारी तरी 11 माळी करा पण गुरुवारी तुम्हाला न चुकता तुमच्या घरामध्ये 11 माळी जप हा झालाच पाहिजे. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. तुम्हाला स्वामींच्या सेवा ह्या दररोज जेवढ्या जमत नाहीत तेवढ्या सगळ्या सेवा तुम्ही गुरुवारी वेळात वेळ काढून करायचे. तुम्हाला भले सकाळी लवकर उठायला लागू दे पहाटेची 4 वाजता उठा पण तुम्ही गुरुवारच्या सेवा कधीसुद्धा तुम्हाला चुकवायच्या नाहीत. अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्वामींचा जप करण्याला किती महत्त्व आहे तसेच स्वामींच्या 11 माळेला काय महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण 11 माळी का करायला असतात ह्याविषयी माहिती सांगितलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.